आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, न्याय व हक्कासाठी सदैव आपल्या सोबत JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मीनल चौधरी। पाहूया प्रादेशिक वृत्त। उस्मानाबाद बाजार समितीच्या नाफेड तूर खरेदी केंद्रावर तूर खरेदीच्या अखेरच्या दिवशी प्रचंड गदारोळ झाला। सुमारे 25,000 क्विंटल तुरीची आवक शेवटच्या दिवशी झाल्याने हमालांनी मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांची लूट केली। काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असता हमालांनी त्यांना मारहाण सुद्धा केली। शासनाच्या आदेशानुसार आज नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर 31 मे हा खरेदीचा अखेरचा दिवस शेतकऱ्यांसाठी प्रचंड मनस्ताप देणारा ठरला। उस्मानाबाद येथील तूर खरेदी केंद्रावर शेवटच्या दिवशी 25,000 क्विंटल तुरीची आवक झाल्याने प्रचंड गोंधळ झाला। हमालांनी शेतकऱ्यांची तूर उचलण्यास अवाच्या सव्वा दर आकारल्याने शेतकरी राजा हतबल झाला होता। मार्केट यार्डात शेतकरी दिवसभर ताटकळत उभे होते। हमालांनी या संधीचा फायदा घेत शेतकऱ्यांची अक्षरशः लूट केली। काही शेतकऱ्यांनी हमालांना विरोध केल्याने या उन्मत्त हमालांनी शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उस्मानाबादमध्ये घडला। घटनेची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांना कळताच कार्यकर्त्यांनी तूर खरेदी केंद्राकडे धाव घेत हमालांना जाब विचारला, पण या हमालांनी या कार्यकर्त्यांसह नेते हनुमंतराव पवार यांना सुद्धा मारहाण केली। बाळासाहेब अंदुरकर, JBN महाराष्ट्र, ब्युरो रिपोर्ट, उस्मानाबाद। नाही तर माफ करणार नाही म्हणतो तुम्ही, पैसे जर नाही दिले तर। अरे हा शेतकरी आहे, 7 कटकासाठी बाजूला ठेवलेत, काय ते शॅम्पल मध्ये काय नाही म्हणले तव तिथं गाडी हात जोडून सुद्धा हा माणूस ऐकत नाही। आणि आता बाजूला घेऊन 60 रुपये द्या म्हणतोय। आणि एक दुसरं साहेब, की तो जो माल निघतो ना बाजूला रॉ मटेरियल, तो हमालाचा का शेतकऱ्याचा? हा ठेवून घेतोय, हा ठेवून घेतोय, पोतं ठेवून घेतोय, बिचारा पोतं ठेवून घेतोय। कोणाकोणाचे पोते ठेवून घेतले महागाईला 2 दिवसामध्ये माझ्याकडून 60 रुपये ते साधे स्वतःच्या मालाच्या महागाईत 1 दिवसाखाली साधे माझ्याकडून 60 रुपये हमाल घेतले आणि अगदा कट्टा माल घेतलेला आहे माझा इथंच ह्याच ठिकाणी 60 रुपये हमाल घेतले आणि अगदा कट्टा माल घेतला। आणि आज बी तो आमच्या गावाल्याच तीच बोंब झालेली आहे। आणि तेव्हा 7 कट्टे तेव्हा तिथं बाजूला काढून ठेवलेत, कारण शॅम्पल नाही म्हणून चांगलं। आता कुणाला शॅम्पलचा अधिकार तुला काय करायला? आम्हाला प्रत्येक 60 रुपयानं क्विंटल मागे गेली, त्यांचा शासनाचा नियम आहे 30 रुपयानं। आणि नंतर शेतकरी मला किंवा 30 रुपये गाडी लावताना आपल्या तिथं ह्याला वजन करताना 500-1000 रुपये मागायले। नंबर तुमचा येत नाही मागायले, 500-1000 रुपये नंबर देऊन लावा लागायला तिथं शेतकऱ्याला। राहिलेला माल चालणे खालून जी गेलाय ती पूर्ण आम्हाला गेली। 1 किलो शेतकऱ्याला माल द्यायला तयार नाही ती। आणि ह्याच्यामुळं एका शेतकऱ्यानं काय केलं, तुम्ही इतके पैसे कशामुळे घ्यायला हो तुम्ही? त्याला हानमार करून लाता बुक्या घालून त्याला तिकडे नेलं मार्केट त्या कमिटीमध्ये। आणि तिथं गोंधळ झाल्यावर पोलीसवाले बी आले आणि 20-25 जण हमालांनी फोन करून त्याला बाहेर काढलं। कमिटीतले कोण कर्मचारी नव्हते का? कर्मचारी होते ऑफिसमध्ये। 1 तास गोंधळ, 2 तास गोंधळ होता। मग शेतकरी सगळे परत लावले किंवा तुम्ही तुमच्या मालाकडे जावा सगळेजण। आणि हमाला नाही पुन्हा फोन करून त्यांनी काय कमिटीवाले असं त्यांचा कॉन्टॅक्ट असं, त्याने काय केलं परत ना त्या शेतकऱ्याला बाहेर काढलं, गेटच्या ढकलून दिलं आणि पूर्ण हमाला अटॅक करून सगळ्यांनी मारलंय। शेतकऱ्याचे हमालाचे जे काय प्रकार झाला केंद्रावर त्या संदर्भात 1-2 तासापासून माप बंद आहे। एका अर्ध्या तासात आम्ही हमाला बोलवलेले आहेत। अर्ध्या तासात खरेदीचं काय प्रक्रिया पूर्ण चालू होईल, अर्ध्या ते 2 तासात। किती वेळ लागेल सर? तरी अर्धा-पाऊण तास लागेल। आता माल काउंटिंगचं काम चालू आहे, 1-अर्धा तासात कळेल माल काउंट करायचं। रात्री राहील ना, काल 12:30पर्यंत काम केलं, आज सुद्धा 12-12:30पर्यंत काम करून आलेले जेवढे शेतकरी त्या शेतकऱ्यांचं माप घेण्याचा प्रयत्न करणार। मुदत वाढली आहे का? नाव सांग। आबासाहेब मगर, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, उस्मानाबाद। वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील MSCBच्या उपकेंद्रावर प्रचंड सावळा गोंधळ कारभार सुरू आहे। कर्मचारी हे मुख्यालयाला राहत नसल्याने त्याचा फायदा येथील खासगी वायरमन घेत असून नागरिकांची ते आर्थिक लूट करत आहेत। किन्हीराजा येथील विद्युत रोहित्र हे जुने झाल्याने ते वारंवार बंद पडत आहेत।
त्यामुळे गावात नेहमी वीज खंडित होत आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.